मुलांनो, आज आपल्याला लोभी कुत्र्याची गोष्ट शिकायची आहे. पण ही गोष्ट आपल्याला चित्रांपासून तयार करायची आहे बरं का. कसं काय करणार आपण चित्रावरून गोष्ट तयार? अरे अगदी सोपं आहे. चित्रापासून गोष्ट तयार करणं खूपच सोपं आहे. त्यासाठी सर्वात पहिले तू या सर्व चित्रांचं निरीक्षण कर. हो टीचर. सर्व चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर तुला आता या पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय बरं? एक कुत्रा आहे. एक कुत्रा आहे. तो काय करतोय? तो फिरत आहे. बरोबर, तो फिरत आहे. पण तो का बरं फिरत असेल? बहुतेक तो भुकेला असेल. बरोबर, तो भुकेला असेल आणि म्हणून तो अन्नाच्या शोधामध्ये फिरत असेल. आता या दुसऱ्या चित्रात काय दिसतंय बरं? त्या कुत्र्याला पोळी सापडली आहे. बरोबर, त्या कुत्र्याला एक पोळी सापडलेली आहे आणि ती पोळी त्याने काय केली आहे? तोंडात धरलेली आहे. बरोबर, त्याने ती पोळी तोंडामध्ये धरलेली आहे. आता या चित्रामध्ये काय दिसतंय? त्या कुत्र्याच्या तोंडात पोळी आहे व तो पळत आहे. बरोबर, त्या कुत्र्याच्या तोंडात पोळी आहे आणि तो पोळी घेऊन पळत आहे. तो पोळी घेऊन का पळत असेल? कारण त्याला ही पोळी खाण्यासाठी निवांत जागा पाहिजे. बरोबर, एखाद्या निवांत ठिकाणी जाऊन पोळी खाऊ असा बहुतेक तो विचार करत असेल आणि म्हणून तो ती पोळी घेऊन पळत असेल. आता या चित्रामध्ये कुत्रा कुठे उभा आहे? तो नदीवरच्या लाकडी पुलावर उभा आहे. बरोबर, नदीवर असणाऱ्या लाकडी पुलावर तो पोळी तोंडात घेऊन शांत उभा आहे. आता या चित्रात काय दिसतंय? तो कुत्रा पाण्यात बघतोय व त्याला तो स्वतः दिसत आहे. बरोबर, त्याला तो स्वतः दिसतोय म्हणजे त्याला पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतंय. काय दिसतंय? प्रतिबिंब. पाण्यात जेव्हा आपल्याला स्वतःचं रूप दिसतं त्याला प्रतिबिंब असं म्हणतात. आता शेवटी काय घडलंय? टीचर, या पानावरचं चित्र सुद्धा नाहीये. बरोबर, या ठिकाणी चित्र दिलेलं नाही. पण तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरून सांगायचंय की इथं काय घडलं असेल. काय वाटतं शैलेश तुला, काय घडलं असेल? की त्या कुत्र्याने पोळी खाल्ली असेल. बरोबर, त्याने पोळी खाल्ली असेल. तुला काय वाटतं संध्या? त्याची पोळी पाण्यात पडली असेल. बरोबर, त्याची पोळी पाण्यातही पडू शकते. शैलेश, तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याने पोळी खाल्ली असेल आणि संध्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याची पोळी पाण्यात पडली असेल. आता जर त्याने पोळी खाल्ली असेल, गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा, मग या पूर्ण गोष्टीमध्ये त्याचा लोभ कुठे दिसतोय का? नाही. आणि म्हणून आपल्याला इथं असं काहीतरी सांगावं लागेल की त्याच्यामुळे त्याने काय लोभीपणा केला हे आपल्याला कळणार आहे. मग त्याचा शेवटी काय दिसलं आपल्याला? पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब दिसलंय. प्रतिबिंब त्याला दुसरा कुत्रा वाटला असेल आणि त्याची पण एक त्याच्या तोंडात पोळी आहे. मग ही पण पोळी आपल्याला मिळावी म्हणून त्या कुत्र्यावर भुंकला असेल आणि भुंकल्याबरोबर काय होईल? त्याच्या तोंडातील पोळी खाली पाण्यात पडून जाईल आणि त्याच्या लोभीपणाचं फळ त्याला मिळेल. त्याची स्वतःची सुद्धा पोळी त्याच्या तोंडातून खाली पडून जाईल. संपूर्ण चित्राची माहिती क्रमाने सांगायची आणि क्रमाने माहिती सांगत गेले तर तुमची गोष्ट तयार होईल. आणि त्या गोष्टीमध्ये जिवंतपणा येण्यासाठी तुम्ही कुत्र्याला नाव द्या, नदीला नाव द्या, आजूबाजूच्या परिसराचं वातावरणाचं वर्णन करा, म्हणजे तुमची गोष्ट अगदी छान तयार होईल. समजलं ना कशी गोष्ट तयार करायची ते? हो टीचर. आता याप्रमाणे शैलेश, तू गोष्ट तयार करून सांगतोस का? हो. एक मोती नावाचा कुत्रा होता. तो एके दिवशी फिरत होता. फिरता फिरता त्याला एक पोळी सापडते. पोळी तोंडात धरून धावत गोदावरी नदीच्या पुलावर येतो. गोदावरी नदीच्या पुलावर आल्यावर त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. स्वतःचे प्रतिबिंब पाहून दुसऱ्या कुत्र्याची पोळी मिळावी म्हणून तो भुंकायला लागतो. त्या क्षणी त्याची पोळी खाली पडते आणि तो उपाशी राहतो आणि त्याला लोभीपणाचे फळ मिळते. खूप छान गोष्ट सांगितली शैलेश तू. संध्या,
तू सांग बरं गोष्ट. हो टीचर. एक शेरू नावाचा कुत्रा होता. तो अन्नाच्या शोधात होता. अन्न शोधता शोधता त्याला एक पोळी सापडली. त्याने ती पोळी तोंडात धरली व पळायला लागला. पडता पडता त्याला एक नदीवरचा पूल लागला. तो पुलावर चढला व त्याने खाली बघितले तेव्हा त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्याला असे वाटले की हा दुसरा कुत्रा आहे, म्हणून तो भुंकायला लागला. त्याची पोळी त्याला मिळावी म्हणून तो भुंकायला लागला. भुंकता क्षणी त्याची पोळी खाली पडली व तो उपाशी राहिला. ह्या गोष्टीवरून आपल्याला असे समजते की कधीही लोभ करायचे नाही. अगदी बरोबर. तू तात्पर्यसुद्धा सांगितलं आहे की गोष्टीवरनं काय कळलं की कधीही लोभ करायचा नाही. खूप छान बेटा. आता चित्रांवरनं गोष्ट तुम्हाला तयार करता येईल. हो टीचर. आता या काही गोष्टींची मी चित्र दाखवली आहेत. आता या चित्रांवरच्या गोष्टी तुम्हाला पुढच्या तासाला तयार करायच्या आहेत. हो टीचर.